दाल बाटी बनवायची वेळ खूप लागतोय आणि चुकते काय, टेन्शन कसले घेताय? अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये बनवू शकता बरं का. आणि मेजरमेंट तुम्हाला एवढे मी परफेक्ट देणार आहे की तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरीसुद्धा तुम्ही परफेक्ट अशी दाल बाटी बनवून तयार करू शकता. अगदी राजस्थानी फ्लेवरमध्ये बरं का. बनवायला अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे, जास्त वेळ लागत नाही, पण खूप साऱ्या अशा टिप्स आहेत ज्यामुळे तुमची दाल बाटी परफेक्ट अशी बनवून तयार होईल. वरून क्रिप्सी, आतून सॉफ्ट आणि पदार्थ एवढे सोडलेले जाळीदार आहे ना, तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलेच नसेल. आता छान अशी चुरून घ्यायची, वरनं एक तुपाची धार सोडायची, त्याच्यावर डाळ टाकायची आणि कुस्करून ह्याला खायची. आ हा हा, स्वाद एवढा भारी येतो ना, तुम्ही एकदा खाल्ली ना तर सारखी खाचाल बरं का. नमस्कार, मी अश्विनी स्वागत करत आहे तुमच्या अश्विनीज किचनमध्ये. आज आपल्या किचनमध्ये राजस्थान स्पेशल दाल बाटी बनवत आहोत. त्यासाठी 1 कप एवढी गव्हाचे पीठ घ्यायचे, त्याच कपाने 1 कप एवढा बारीक रवा घ्यायचा. मेजरमेंटसाठी एखादा कप किंवा वाटी तुम्ही फिक्स ठेवा. 2 चमचे मीठ टाकायचे, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. आता काय करायचं, 2 चमचे आपल्याला ओवा घ्यायचा आहे. ओवा हातावरती चांगला चोळायचा आहे. चोळल्यानंतरच आपल्याला ओवा याच्यात टाकायचा आहे. यामुळे काय होतं, ओव्याचा जो स्वाद असतो, जो फ्लेवर असतो ना, तो छान आपल्या पिठामध्ये येतो. आता इथे अर्धा चमचा मी हळद घातली आहे, पण तुम्ही इथे हळद घालू नका. तुम्हाला हळद कुठे घालायची हे मी पुढे तुम्हाला सांगते, पण माझ्याकडून चुकून मी अगोदरच टाकली होती. छान आता आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे आपला रवा जो आहे तो गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. छान मिक्स झाल्यानंतर या पिठात अर्धा चमचा एवढा सोडा घालायचा आहे. आणि नंतर मी तुम्हाला सांगते म्हणले होते ना, तर इथे एका ग्लासमध्ये मी कोमट पाणी घेतलेले आहे. बोट घातल्यानंतर कळलेच असेल तुम्हाला. तर त्याच्यामध्येच आपल्याला हळद मिक्स करायची आहे. यामुळे काय होते, जेव्हा तुम्ही पिठामध्ये ना हे हळदीचे पाणी घालताना तेव्हा ना आपले पीठ व्यवस्थित छान असं भिजले जाईल. पण तुम्ही अगोदर हळद घातली, त्याच्यावर सोडा घातला आणि नंतर कोमट पाण्याने जर भिजवले ना, तर काय होतील, हळदीचे जे स्पॉट असतात ना ते रेड कलरचे होतील, का तर सोडा टाकलेला आहे. आणि नंतर आपले दालबाटी पाहायला छान वाटणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही काय करा, ग्लासमध्ये कोमट पाण्यामध्येच हळद घाला आणि त्याने पीठ भिजवा. आता थोडंसं मी इथं पीठ भिजवल्यानंतर त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा एवढं तूप घातलं आहे. तुपामुळं काय होतं, छान असा सॉफ्टनेस येतो आणि छान जाळीसुद्धा पडते बरं का. आणि खायलासुद्धा बाटी खूप सुंदर लागते. त्यासाठी इथे तूप घालणं हे कंपल्सरी आहे. तूप स्किप करू नका. तूप ही नक्कीच घाला, कारण दाल बाटीला फ्लेवर देणार एकमेव पदार्थ म्हणजेच तूप असते. छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे आपल्याला, जसं आपण पुऱ्या बनवतो अगदी तसं. आणि झाकण ठेवून ह्याला 10 मिनटं साईडला ठेवून देऊया. आता आपल्याला डाळ बनवायची आहे. डाळीसाठी एक कुकर घेऊया. कुकरमध्ये मी इथे 1 कप एवढी तूर डाळ घेतलेली आहे आणि 3 ते 4 चमचे एवढे मूग डाळ घेतलेली आहे. मूग डाळीमुळे काय घट्टपणा जास्त येतो. आता ह्याला स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहे. धुतल्यानंतरनं ही एकदम व्यवस्थित स्वच्छ झालेली आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, 1 ते 1.5 असा कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे. बरोबरच आपल्याला इथे 1 टोमॅटो घालून घ्यायचा आहे. आता मी हे सगळे मसाले इथेच घालत आहे, कारण फोडणीमध्ये नंतर रिपीट करायला गरज नाही. अगदी साधी सोपी फोडणी देणार आहे. हळद 1 चमचा घालून घेतले आणि पाणी टाकून घ्यायचे. जेवढी डाळ आहे त्याच्यावर 1 कांडा आलं पाहिजे एवढे पाणी टाकून घ्यायचे. आणि याच्यामध्ये 2 ते 3 चमचे एवढे मीठसुद्धा घालून घ्यायचे बरं का. मिठामुळे डाळीला टेस्ट छान येते, फ्लेवरसुद्धा खूप सुंदर येतो. आणि हे घातल्यानंतर याचे झाकण लावून आपल्याला 4 अशा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 4 शिट्ट्यामध्ये डाळ व्यवस्थित शिजली जाते. आता ही शिट्ट्या होत्यात तोपर्यंत आपले पीठसुद्धा चांगले भिजलेले आहे. आता काय करूया, ह्या पिठाला थोडंसं मळून घेऊ हाताने. आणि घेतल्यानंतर एक पळपूट घ्यायचं आणि आपल्याला पळपुटावरती याची एक पारी म्हणजे चपाती लाटायची आहे. मी आता कसं प्रमाण थोडं कमी घेतलं होतं, त्यामुळे मी डायरेक्टली याची एकच पोळी बनवून घेत आहे. पण तुम्ही इथे प्रमाण जास्त घेतलेले असेल तर तुम्ही याच्या 2 पोळ्या बनवल्या तरी चालते. पण मी इथे एकच घेतलेली आहे आणि मी एकच पोळी बनवणार आहे. त्यासाठी मी इथे सुरुवातीला काय केलं, पोळपुटाला थोडेसे तेल लावले. आता तेलाऐवजी तूप लावले तरी चालेल बरं का. छान अशी याची पोळी लाटून घ्यायची, लांब सडक अशी पोळी लाटायची आहे. आता इथे जाड राहिली किंवा पातळ राहिली याच्याशी काही मतलब नाही, फक्त एक पोळी लाटून झाली पाहिजे. लाटल्यानंतर ना आपल्याला याच्यावरती तेल किंवा तूप टाकायचे आहे. दाल बाटी म्हणल्यानंतर तुपाचा मान जास्त असतो, पण तुम्हाला जर तेल घालायचे असेल तर घातले तर चालेल. सुरुवातीला तुम्ही असं टाका, त्याच्यानंतर या साईडने सुद्धा तसेच त्याला मोडून घ्या. यामुळे काय होतं, जाळी छान पडते, लेअरसुद्धा खूप सुंदर सुटतात बरं का. आणि आतून सॉफ्टनेस जास्त येतो. त्याच्यासाठी आपल्याला आतूनसुद्धा तूप किंवा तेल लावायचे आहे.
आता दोन्ही साईडनी मी असं व्यवस्थित केले आणि मधून चाकूने कट करणार आहे. तुम्ही ह्याचे एक बनवणार असाल तरीसुद्धा चालेल बरं का, पण मला 2 बनवायचे होते त्यामुळे मी कट मारला. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, त्याला हातात घेऊन असं गोल फिरवायचं आहे. आता फिरवताना ना हलक्या हाताने करायचं आहे, प्रेस करायचं नाही. प्रेस केल्यानंतर त्याच्यामध्ये जी आपण हवा बंद केलेली आहे ती जाळी पडणार आहे ना, ती पडणार नाही. त्याच्यामुळे हलक्या हाताने फक्त प्रेस करायचे आहे. आणि जे आपण त्याच्या घड्या पाडलेल्या आहेत ना, ती व्यवस्थित फक्त म्यूट करून म्हणजे बंद करून घ्यायच्या आहेत. जसं की मी तुम्हाला इथे दाखवते. आपण इथं पुरण भरल्यानंतर पुरणाचा उंडा कसा छान व्यवस्थित पॅक केला जातो, अगदी तसंच आपल्याला ह्याला हलक्या हाताने पॅक करायचं आहे, जास्त दाबायचं वगैरे नाही. असं करून आपण दोन्ही पण छान असं बनवून घेणार आहोत. तर बनवायला अगदी सोपी आणि साधी रेसिपी. जसं तुम्हाला वाटलं असेल दाल बाटी म्हणलं की अरे वा किती अवघड रेसिपी आहे, पण ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे. आता छान असं दोन्ही साईडनी व्यवस्थित त्याला बंद करून झालेलं आहे. आणि ही दाल बाटी खायला खूप सुंदर लागते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता बंद झाल्यानंतर पुढं काय करायचं, एका कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि इथे अशी एक जाळी घ्यायची, त्याच्यात तेल लावायचं. आणि आता त्याच्यावरती आपल्याला तेल व्यवस्थित ग्रेस करायचं, कारण आपले पीठ खाली चिटकण्याची शक्यता असते. आणि आता याच्यावरती आपली जी गोळी बनवून ठेवलेली होती ना, ती आपल्याला म्हणजेच बाटी बनवून ठेवली होती ती याच्यावर ठेवायची आहे. ठेवताना दोन्हीच्या मध्ये अंतर ठेवा, कारण जेव्हा आपण ह्याला वाफवून घेतो तेव्हा ही छान असं फुगले जाते. आता पाण्याला उकळी आलेली आहे, वाफायला याच्यामध्ये आपण आपला ट्री सोडून देऊया. आपल्याला वाफवायची किती वेळ आहे, 12 ते 13 मिनटामध्ये आपली बाटी छान अशी वाफवून तयार होती. आता ह्याला ठेवायचे आणि गॅस फुल करायचा. फक्त एवढं लक्षात राहू द्या की जेव्हा तुम्ही ना वाफवायला ह्याला ठेवचाल तेव्हा झाकण लावल्यानंतर ना 12 मिनटं फुल गॅसवरती ह्याला वाफवून द्यायचं आहे. इकडे कुकरसुद्धा थंड झालेला आहे. कुकरचे झाकण काढून बघूया की डाळ शिजलेली आहे की नाही. डाळसुद्धा खूप छान शिजलेली आहे. आता इथली आपली प्रोसेस बऱ्यापैकी कमी झालेली आहे. टोमॅटो कांदा तर आपण अगोदरच टाकून घेतलेला आहे. फक्त एक मॅशर घ्यायचा आणि छान असं ह्याला एकजीव करायचं, घोटून घ्यायचं, चांगलं मॅश करून घ्यायचं. मॅश केल्यानंतरनं एकजीव झाल्यानंतरनं ह्याला आपण साईडला सोडून देणार आहे. जर तुम्हाला जास्त घट वाटत असेल तर इथे तुम्ही पाणी टाकले तरी चालेल. कढई गरम करायला ठेवूया. कढईमध्ये 2 चमचे एवढे तेल घालायचे आहे. मी आता इथे सरसोचे तेल घातले. सरसोच्या तेलामुळे जो फ्लेवर येतो ना बाटीला किंवा ते डाळीला तर खूपच छान लागतं. अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडल्यानंतरच आपल्याला जिरे घालायचे आहे, म्हणजे मोहरीचा कडूपणा येणार नाही. जिरे घातल्यानंतर आपल्याला बारीक चॉप केलेला 20 ते 25 अशा लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये घालायच्या आहेत. चॉप करून घेतलेल्या आहे बरं का. बरोबरच 2 हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घातलेल्या आहेत. 2 सुक्या मिरच्यासुद्धा घालायच्या आहेत. यामुळे फ्लेवर खूप छान येतं. बरोबरच आपल्याला इथे 10-12 कढीपत्त्याची पानंसुद्धा घालायची आहेत बरं का. छान असं ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. बरोबर इथे अर्धा चमचा एवढे हिंग घातलेले आहे. कोणतीही दालबाटी बनवताना डाळीला हिंगाची फोडणी दिल्यानंतर फ्लेवर खूप सुंदर येतो. अर्धा चमचा हळदीचा वापर केलेला आहे, का तर आपण डाळीमध्ये सुद्धा हळद टाकली होती. 1 चमचा धने पावडर टाकलेली आहे. बरोबरच इथे 2 चमचे लाल बेडगी मिरची फक्त कलरसाठी वापरलेली आहे आणि 1 चमचा गरम मसाला वापरलेला आहे. यामुळे काय होतं, आपले जी डाळ आहे ना त्याला फ्लेवर खूप छान येतो आणि त्यामुळे बाटीवर खायलासुद्धा खूप सुंदर लागतो. आता ह्याला छान फोडणी बसल्यानंतर याच्यामध्ये डाळ ओतून घ्यायची. डाळ ओतल्यानंतर याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर ना आता डाळ जर जास्त घट्ट वाटत असेल तर याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी मिक्स करू शकता. मला सुद्धा जास्त घट्ट वाटत होती त्यामुळे मी याच्यामध्ये सुद्धा थोडेसे गरम पाणी टाकून घेतले. गरम पाण्याने थोडीशी पातळ केल्यानंतर डाळ इथे पातळ यासाठी करायची आहे की दालबाटी खाताना ना बाटी जी असते ना ती डाळ जास्त शोषून घेते. त्यामुळं ना आपली कधीही डाळ बनवताना थोडी पातळ ठेवा. मीडियम ठेवली तरीसुद्धा चालेल बरं का. आता आपल्या डाळीला छान अशी उकळी यायला लागलेली आहे. त्याचा जो सुगंध फोडणीचा वास आहे ना हिंगाचा तो अगदी घरभर पसरतो. त्यामुळे आपली खायची इच्छा आणखी वाढते. आता इथे छान अशी डाळ शिजून झालेली आहे. कोथिंबीर टाका आणि गॅस बंद करून ठेवा. बरोबर इकडे 12 मिनटं झालेले आहेत. गॅस बंद केलेला आहे. आता झाकण काढून बघूया की आपली बाटी कशी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता बाटीचा आकार केवढा होता आणि आता किती मोठा झालेला आहे. म्हणजे छान अशी फुगलेली आहे. आतून खूप छान अशी जाळी सुद्धा पडलेली आहे बरं का. आता ही दाल बाटी काढल्यानंतर आपल्याला याला थंड करण्यासाठी अशीच सोडून द्यायची आहे. खूप सारी गरम आहे त्यामुळे 2 ते 3 मिनिटात पटकन थंड होती, जास्त वेळ लागत नाही. आणि थंड झाल्यानंतर त्यातले एक बाटी घेऊया आणि आता याला कट करायची आहे. कट कशी करायची आहे, आपण याला शॅलो फ्राय करणार आहे, तळणार नाही. त्याच्यामुळं ना आपण अगदी कोथिंबीर वडी कशी कट करतो तशीच कट करणार आहे.
त्याच्यामुळं अगदी पातळ अशी कट करून घ्या, म्हणजे कसं वरून क्रिप्सीपणा आतून सॉफ्टनेस छान येतो. आता इथे आपले एका ह्याची छान अशी बाटी कट करून झालेली आहे. मी तुम्हाला इथे बाटी हातात घेऊन सुद्धा दाखवते बरं का. किती सुंदर जाळी पडलेली आहे, एकदम छान अशी बनवून तयार झालेली आहे ना. अगदी साधी सोपी सिंपल रेसिपी, पटकन होणारी. आता दुसरी दालबाटी पण आपण इथे कट करून घेऊया. जसं की बाहेर भेटती अगदी तशी कट करायची ना, चला मी तुम्हाला दाखवते. तशीही कट करू शकतो आपण. कसे करायचे, एक अशा दालबाटीचे जे आहे ना त्याचे 4 भाग करायचे. इथे तुम्ही 4च्या ऐवजी 6 केले तरी चालतील, पण मी छोटे बनवलेले आहे त्यामुळे मी इथे 4 केले आहेत. अगदी आहे ना जशी बाहेर आहे तशी, पण जाळी एवढी सुंदर पडलेली की बोलायला नको. गॅस चालू करा, त्याच्यावरती एक पॅन ठेवा. पॅन नॉनस्टिक असो किंवा स्टीलचा असो, त्याच्यावरती तूप किंवा तेल टाकून घ्या. शक्य असेल तर तुपाचा वापर करा, त्याने फ्लेवर खूप छान येतो. आणि नसेल तर इथे तेल वापरले तरीही चालेल. आता आपल्याला इथे एक एक करून आपले सगळे पीस छान असं फ्राय होण्यासाठी याच्यावरती ठेवायचे आहेत. आता इथे ऑप्शनल आहे, तुम्हाला फ्राय करायचे नसतील, तुम्हाला डीप फ्राय करायचे असतील तुम्ही जास्त तेलामध्ये तळले तरीही चालतील. पण काय असतं, सोड्याचा वापर म्हणले की तेल जरा थोडं पिलेच जातात. त्याच्यामुळे जर तुम्हाला तेल जास्त खायचं नसेल तर तुम्ही असे शॅलो फ्राय करू शकता. त्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे. अगदी कमी वेळेत पटकन कमी तेलामध्ये आणि परफेक्ट बनवून अशी ही छान दालबाटी तयार होती. आता काय करायचं, दालबाटी खालच्या साईडने छान अशी गोल्डन झाल्यानंतर आपल्याला पलटून घ्यायची आहे. आणि ही दालबाटी गोल्डन व्हायला जास्त वेळ लागत नाही, फ्राय करायलाही जास्त वेळ लागत नाही. पटकन अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये ही फ्राय होते. आता एका साईडने छान अशी फ्राय झालेली आहे, गोल्डन त्याला कलर आलेला आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा छान अशी आपण त्याला फ्राय करून घेऊया. अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये परफेक्ट अशी फ्राय होऊन तयार होती बरं का. आणि ही दालबाटी खायला खूप सुंदर लागते. एकदा तुम्ही ट्राय करून नक्की बघा. आता तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडनी छान अशा फ्राय झालेल्या आहेत. चला आता याला काढून घेऊया, म्हणजे सर्व करून घेऊया. गरमागरम अशी डाळ आणि त्याच्याबरोबर गरमागरम अशी बाटी आहे ना, एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. आणि बरोबर तूप. अरे वा, असं वाटत आहे का राजस्थानला जाऊन मी दालबाटी खात आहे? तुम्हालाही तसं वाटत असेल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि हो, अगदी साधी सोपी पटकन 15 ते 20 मिनिटात होणारीच रेसिपी आहे ना. ही सुद्धा रेसिपी तुम्हाला आवडली ना, आता टेन्शन कसले घेताय, पटकन बनवा, पटकन खायला बसा ना. कारण मलाही इथे राहत नाही. आता मी सुद्धा ना छान असे इथे दालबाटी फोडते, त्याच्यावर एक सुंदर अशी तुपाची धार सोडते. कोणतीही दालबाटी तुपाशिवाय अधुरी असते बरं का. तूप हे असलेच पाहिजे. छान अशी तुपाची धार आपल्याला त्याच्यावर सोडायची आहे. बरोबरच त्याच्यावर डाळ अशी टाकायची आहे आणि पटकन त्याला खाऊन घ्यायची आहे. आठवड्यातून 2-3 वेळा तुम्ही नक्की बनवचाल. आणि हो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा बरं का. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला, असंच भेटूया पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.